नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गुपित प्रेमकथा यूट्यूब चॅनलवर। आजची आपली गुपित कथा आहे न विसरणारी दिवाळी भाग 2। रोहनची पिळदार विशाल व गोरीपान छाती बघून मी मोहरून गेले होते आणि माझ्या इच्छा पुन्हा जागृत झाल्या होत्या। तसं मी माझा गावन व पकडे काढून एकदम रिकामे होऊन त्याच्या शेजारी उतानी झोपले होते आणि दोघांच्या अंगावर गोधडी ओढून घेतली होती, पण तरी थंडी जाणवत होती। मी काही वेळ तशीच निश्चित पडून होते। रोहन कधी एकदा चढतोय असं झालं होतं मला। नुसत्या विचारानेच माझ्या शरीरातून एक अनोखी लहर चळचळू लागली होती। मी खूपच उतावीळ झाले होते, कधी एकदा त्याची भावना जीवनात घालून घेते यासाठी। पण त्याआधी मला त्याची भावना किती जाडजूड व लांबलचक आहे हे बघण्यासाठी मी खूप आतुर झाले होते। अर्धा तास झाला तरी त्याची काही हालचाल होत नव्हती। रात्रीचे 10 वाजून गेले होते। तशी माझी सहनशीलता संपत आली होती आणि शेवटी मी न राहून माझा एक हात त्याच्या आतमध्ये ठेवला। तसा त्याच्या सुप्त भावनेची उष्णता माझ्या हाताला जाणवायला लागली। त्या स्पर्शाने माझं सर्वांग मोहरून गेलं होतं आणि नकळतपणे माझ्या हाताची बोटे त्याच्या भावनेवर फिरायला लागली होती। तसं काही वेळातच रोहनची हालचाल जाणवली। त्याने एका पायावर दुसरा पाय ठेवलेला होता। तो बाजूला करत मांड्या साईडला घेऊन शांत झोपला। तशी मी क्षणभर थांबले आणि आता मी माझ्या हाताने त्याची भावना कुरवाळू लागले। तसं काही क्षणातच त्याची भावना मोठी होत असल्याचं जाणवलं। त्याच्या भावनेची उष्णता वरूनही जाणवत होती। मी मनातून खूपच खुश झाले होते, पण आता त्याची भावना हातात घेऊन त्याला बघायची तीव्र इच्छा झाली होती आणि मी लज्जा बाजूला ठेवून सरळ त्याच्या आतमध्ये हात घातला आणि हळूहळू त्याची खाली सरकवू लागले। दुसऱ्याच क्षणी त्याची भावना खाडकन बाहेर येऊन उड्या मारायला लागली होती। तशी माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि त्याच क्षणी मी अंगावरची गोधडी बाजूला केली। तसं लाईटच्या शुभ्र प्रकाशात रोहनची भावना फणा काढून फुटकार टाकत होती। ते जाडजूड लालसर गाजरासारखं लांबलचक पाहून मला खूपच आनंद झाला होता आणि भीतीसुद्धा वाटू लागली होती की हे भलं मोठी भावना माझ्या एवढ्याशा जीवनात कसं काय सामावेल बरं। पण मी मनातून निश्चय केला की काहीही झालं तरी रोहनच्या भावनेने माझ्या जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या मारून जीवनाची इच्छा पूर्ण करून तिला आज शांतच करायचं असा विचार करून उठले आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून एका अंगावर झोपले आणि एका हातात त्याची भावना कुरवाळायला लागले होते। माझ्या हाताचा स्पर्श होताच ते अधिकच गरम व मोठं होऊन माझ्या हाताला झटके मारायला लागलं होतं व मी कुतूहलपूर्वक त्याच्याकडे बघतच हातात धरून वर खाली करत हलवू लागले होते। त्याची वरची लेअर पूर्ण खाली गेली की त्याच्या भावनेची भली मोठी निमुळती गुलाबी आणि गुळगुळीत लेअर उघडी होत होती। ती लॉलीपॉपसारखी लेअर पाहून माझ्या तोंडाला तर पाणी सुटले होते। मी भावनेला घट्ट पकडून माझ्या ओठांजवळ घेऊन वरून गोलाकार फिरवायला लागले होते। काय भारी वाटत होतं, म्हणून सांगू तुम्हाला, आज पहिल्यांदाच मी एका भल्या मोठ्या भावनेला हातात धरून कुरवाळत होते। भावनेच्या अनामिक स्पर्शाने मी अधिकच खुश झाले होते। मला खूपच भारी मजा येत होती। मी मस्त रोहनच्या एका मांडीवर डोकं ठेवून त्याच्या भावनेशी खेळू लागले आणि क्षणातच रोहनची झोप चाळवली गेली होती आणि त्याने पूस बदलून एका अंगावर होत त्याची मांडी माझ्या डोक्यावर ठेवली। तसं भावनेची पुढची लेअर माझ्या तोंडात घुसली होती तर खाली रोहनने त्याचं तोंड माझ्या माड्यात खुपसलं। तसं मी माझा वरचा पाय वरती उचलून त्याला जागा करून दिली होती। तसं त्याने त्याचे तोंडाच्या पाकळ्या सरळ माझ्या ओल्या चिंब जीवनावर ठेवत पापी घेतलं। तेवढ्यात त्याने त्याचा एक हात माझ्या अस्तित्वावर ठेवून दाबायला लागला व त्याचबरोबर तो त्याची जीभ माझ्या फुगीर जीवनावर फिरवायला लागला होता। तसं मी त्याची भावना हळूहळू तोडात घेत चाकायला लागले। काय भारी वाटत होतं मला। आज पहिल्यांदाच एखाद्याची भावना
ते पण भलं मोठं तोडात घेऊन चाकत होते. त्याची भावना कामालेची गरम व मोठी होती. माझ्या तोडात मावत नव्हत्या, तरी पण मी खुशीने चकत होते. खूपच मजा येत होती मला. मी तर लॉलीपॉपसारखं त्याला चाकत होते. तर खाली रोहन पण आता जीवनावर तुटून पडला होता. तो वाटाणा त्याच्या जिभेने जोरात रगडत होता, तर मधूनच तो कोवळ्या जीवनाच्या पाकळ्यांना चावत होता. मला खूपच जास्त मजा येत होती. मला आनंदाने ओरडावंसं सुद्धा वाटत होतं, पण तोडात भावना असल्यामुळे मी आवाजसुद्धा करू शकत नव्हते. मग मी पण भावनेला हलकेच माझ्या दातांनी चावायला लागले. तसा तो कंबर मागे पुढे करत त्याचं भावना तोंडात ठासत होता. माझ्या जीवनाच्या रंगाच्या झरा फुटल्या होत्या व रंगाचा प्रवाह रोहनच्या तोंडावर वाहत होता. आणि रोहन तो गटागटा प्राशनसुद्धा करत होता. आणि काही वेळातच मी मोकळी होऊन निश्चित पडले होते. मी भावनेला तोंडातून बाहेर काढून उताने झोपून राहिले होते. ती भावना अजूनही दांड्यासारखं कडक होऊन उड्या मारत होतं. आणि आता रोहन उठला व माझ्या दोन्ही माड्या साईडला करून मध्ये बसला. तसं लाळेनं चिंब झालेली भावना जीवनावर घासू लागली होती. त्याच्या स्पर्शानं जीवनाला झिंझिण्या येऊ लागल्या. आज पहिल्यांदाच माझी जीवन भावनेचा गरम स्पर्श अनुभवत होती. इतक्यात रोहन अंगावर येत माझ्या तोंडाच्या पाकळ्या पूर्ण चेहऱ्यावर त्याच्या पाकळ्यांनी पापींचा वर्जाव करू लागला होता. आणि त्याचबरोबर तो दोन्ही हातांनी माझे कडक व्यक्तिमत्व अंगूरसहित चोळत होता. आज पहिल्यांदाच मी हे स्वर्गसुख अनुभवत होते. मला खूपच जास्त मजा येत होती. तसं त्यानं ओळखलं मला काय पाहिजे आता ते. तसं तो पण घोड्यावरच होता म्हणा. तो झटकन मागं झाला आणि एका हातात भावना धरून ओल्या चिंब जीवनावर वर खाली रगडू लागला. तसं मी माझ्या दोन्ही मांड्या अजून दूर साईडला केल्या. तशी माझ्या जीवनाचा रस्ता अधिक रुंदावला गेला. तसं त्याने भावनेची पुढची लेअर जीवनावर ठेवली आणि मी पण माझं अस्तित्व जोराने वर उचलून भावनेवर दणका मारला. त्याच क्षणी त्याची भली मोठी भावना जीवनाच्या रस्त्यात सटकन घुसून अडकून बसली होती. तसा तो व्यक्तिमत्व कुरवाळत काही वेळ थांबला आणि म्हटला, निकिता, तुझे जीवन खूपच छोटी आहे ग. तू आज पहिल्यांदाच तुझ्या जीवनात एवढी मोठी भावना घालून घेतेस ना. म्हटल्यावर थोडासा त्रास तर तुला सहन करावाच लागेल ग. मग बघ किती मजा येईल तुला ते. त्याचे ते येडेचाळे करणारे शब्द ऐकून मला भारी वाटत होतं. मी त्याला म्हटले, तुझ्याकडून खूप मनसोक्त सुंदर अनुभव घ्यायचा आहे रे, आणि सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तसा तो आत बाहेर करत म्हटला, हो ग निकू, कळतंय ग मला. तू नको काळजी करू. त्याचं ते बोलणं मला खूपच भारी वाटत होतं. आता मला पण मजा येऊ लागली होती. तशी मी माझे अस्तित्व वर उचलत व तसा तो म्हटला, अगं हो, पूर्ण गेलाय ग निकू. थांब, तुला दाखवतो. नीट बघ लाईटच्या उजेडात. तशी मी मन उंचावून माझ्या जीवनाकडे बघू लागले. तसं रोहनने अर्धी भावना हळूहळू बाहेर काढली. गचकन एका धक्क्यातच पूर्ण आत घातली आणि क्षणात त्याला माझ्यावर ओढून घट्ट मिठीत घेतलं होतं. तसं तो माझ्या तोंडाच्या पाकळ्यात पाकळी घालू लागला. तशा माझ्या भावना अनावर झाल्या व त्याचवेळी माझ्या जीवनाने भावनेवर 4 ते 5 पांढऱ्या रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या होत्या आणि मला सुंदर अनुभव दिला होता. रोहन पण मला घट्ट मिठीत घेऊन माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपलेला होता. दोघंही धापा टाकत होतो. दोघे पण खूपच थकलो होतो आणि आम्ही दोघंही शांत होऊन तसेच एकमेकांच्या बाहुपाशात झोपी गेलो होतो. त्यानंतर मला जाग आली तेव्हा आईने दरवाजा खटखट करून मला आवाज दिला की निक्की, आवरून खाली ये बरं आंघोळीला. मी हो आले आले असे म्हणत डोळे उघडले तर माझ्या अंगावर गोधडी पांघरलेली होती. शेजारी रोहन गाढ झोपलेला होता. माझं मलाच कळलं नव्हतं की कधी रोहन माझ्यावरून उठून शेजारी झोपला ते. मी घाईघाईतच उठले व कपडे घालून खाली गेले होते. पहाटेचे 5 वाजून गेले होते. बाबा पहाटेचं 4 वाजता मंदिरात काकड आरतीला गेले होते. मग आईने मला छान सुगंधित तेल उठणं लावून आंघोळ घातली. मग आईने मला चहा केलेलाच होता.
मग दोघींनी चहा घेतला. आई म्हटली, निकिता मी आता मंदिरात जाते, तू रोहनला उठव आणि उठणं तेल लावून चांगली चोळून अंघोळ घाल बरं का. असं सांगून आई मंदिरात निघून गेली. एव्हाना 4:45 वाजले होते. तशी मी पळतच वरती गेले व रोहनच्या अंगावरची गोधडी बाजूला करत त्याला झोपेतून जाग करू लागले होते. तसा तो बिना पाकड्याचा होता, तर खाली त्याची भावना उभी पाहून माझी नजर त्यावरच खेळून राहिली होती आणि त्याच क्षणी त्याने मला खसकन ओढलं. तशी मी सरळ जाऊन त्याच्यावर झोपली गेली व माझे तोंडाचे पाकळ्या त्याच्या पाकळ्यांवर टेकले होते. तर खाली तो भावनेला परत जीवनावर रगडायला लागला होता. तसं माझं सर्वांग शहारून गेलं होतं. मलाही त्याचा सहवास हवासा वाटू लागला होता. पण मी माझा मोह आवरून त्याच्या मिठीतून सुटका करून घेत म्हटलं, आधी उठ रोहन बरं, आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे आणि आज मी तुला उठणं लावून आंघोळ घालणार आहे. चल पटकन खाली ये टावेल गुंडाळून. तसा तो पण बेडवरून उठला आणि टावेल गुंडाळून खाली आला. मी खाली पाठ मांडून रांगोळी काढून तयारी केलीच होती. तो फक्त टावेल लावूनच होता. पाटावर बसवून आधी मी त्याच्या पाठीला उठणं लावून चोळायला लागले. आज पहिल्यांदा मी त्याच्या अंगाला उठणं लावून चोळत होते. त्याच्या स्पर्शाने माझ्या भावना जागृत होऊ लागल्या होत्या. जीवनाला पुन्हा झिंझिण्या यायला लागल्या होत्या. पटापट पाठ चोळून झाल्यावर मी त्याच्या छाताडाला उठणं चोळायला लागले. त्यावेळी माझ्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श त्याच्या डोक्याला आणि गालावर होऊ लागला. तसं व्यक्तिमत्व गरम, मोठे व कडक होत असल्याची मला जाणीव झाली होती. मी आतून घातली नव्हती, खालचे आणि वरचे होते. तर मी माझ्या हाताच्या स्पर्शाने त्याचे अंगूर उभे झाले होते. ते पाहून मी मुद्दामच त्याचे अंगूर चोळायला लागले. तसा तो पण खुश होऊ लागला होता, पण तो काही बोलत नव्हता. नंतर मी पुढे जाऊन दोन्ही पायावर बसत त्याच्या हाताला उठणं लावायला घेतलं. हात चोळत असताना माझी नजर एकासारखी त्याच्या हेलकाव घेणाऱ्या भावनेवर खेळून होती. ते त्याला पण माहीत होतं. मग तो मधूनच त्याच्या हातानं माझं व्यक्तिमत्व गचकन दाबायचा. मला खूप दाबून घ्यायची इच्छा होत होती, पण मीच त्याला म्हटलं, नको ना रे रोहन, दुखतंय रे. रात्री तू इतक्या जोरानं चोळत होतास की अजून दुखतंयत रे. नंतर मी त्याचे पाय चोळायला घेतले आणि गुडघ्यापर्यंत चोळून घेतले व नंतर माड्याला चोळायला लागले. माझ्या मनात विचार आला की याच्या भावनेला पण छान तेल लावून मसाज करावी. त्या विचारानेच माझी भावना बाजूला लागली होती. भावनेचं तगडं रूप बघून माझी इच्छा होऊ लागली होती. नंतर मी बाहेर मोरीमध्ये आंघोळीसाठी पाणी काढू लागले. तेवढ्यात रोहन मागून आला आणि चिकटून घट्ट मिठीत घेतलं आणि एका हाताने व्यक्तिमत्व चोळायला लागला, तर दुसऱ्या हाताने कपडे वरती घेत त्याने माझी खालची खाली खेचून काढली आणि भावनेवर हात फिरवत म्हटला, निकू आता नाही सहन होत ग. कधी एकदा तुझ्या जीवनात भावनेच्या रंगाच्या पिचकाऱ्या सोडतोय असं झालंय ग. मी पण त्याला म्हटलं, रोहन आता मला पण नाही दम निघत रे, लवकर कर मग रे, आपल्याकडे वेळ कमी आहे. तसं त्याने मग पुन्हा मला सुंदर गोष्टीचा अनुभव द्यायला सुरुवात केली आणि यावेळेस तो आता अस्तित्वावर तुटून पडला होता. मला तिथं गुदगुदुल्या व्हायला लागल्या होत्या. मला खूप भारी वाटत होतं. शेवटी तो पण अंतिम शिखरावर पोहोचला होता आणि त्याने शेवटचे 4-5 धक्के मारले आणि जीवनामध्ये भावनेच्या रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या होत्या. काही पिचकाऱ्या तर जीवनाने गिळूनच टाकल्या होत्या. काही वेळातच त्याची भावना शांत झाली. मग ती बाहेर पडली. ते दृश्य पाहून खूप भारी वाटत होतं. नंतर मी सरळ झाले आणि त्याला म्हटले, रोहन मला खूप भारी मज्जा आली रे. असं वाटतंय की सारखं तुझ्याकडून सुंदर अनुभव घ्यावा. किती भारी सुंदर अनुभव देतोस रे तू. आता तू इथे आजपर्यंत मी रोज तुझ्याकडून सुंदर अनुभव घेणार आहे बघ. आपण दोघांनी या आपल्या पहिल्या दिवाळीत खूप मज्जा करायची आणि दिवाळी छान साजरी करायची बरं का. त्याला पण तेच हवं होतं. त्याने पण लगेच होकार दिला. मग तो माझ्यापासून वेगळा झाला होता. आता मला पण परत आंघोळ करावी लागणार होती. मग मी त्याला मस्त सुगंधी साबण लावून आंघोळ घातली आणि त्याने पण मला आंघोळ घातली. मग आम्ही तयार झालो होतो. काही वेळानं आईबाबा मंदिरातून आले होते.
नंतर आम्ही सर्वांनी दिवाळीच्या गोड फराळाचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर आम्ही दोघं पण मंदिरात गेलो होतो. रोहन 5-6 दिवस आमच्याकडेच होता. तर आम्हाला संधी मिळेल तेव्हा मी त्याच्याकडून मनसोक्त सुंदर अनुभव घेत होते. एकदा तर बाबा तालुक्यात गेले असताना आम्ही दोघंच शेतात गेलो होतो. तेव्हा तर त्याने मला एकदा उसात सुंदर अनुभव दिला होता. आता अजूनही ते दिवस व ते क्षण आठवले कसं तरीच होते बघा. अशा प्रकारे त्या दिवाळीत रोहनकडून मनसोक्त सुंदर अनुभव घेऊन माझ्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यातच माझं लग्नसुद्धा झालं होतं. पण तसं सुख मला नवऱ्याकडून मिळत नव्हतं. त्याची भावना पण रोहनपेक्षा लहानच आहे. त्यामुळे तो सुंदर अनुभव देत असताना मी रोहनची भावना आठवून त्यातच समाधान मानून घेते. कारण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तरी पण कधी आठवण झाली तर मी संधी मिळेल तेव्हा रोहनला फोन करून बोलावून घेते व मनसोक्त सुंदर अनुभव घेत असते आणि खुश होत असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा आणि दुसरा भाग? आणि हो, यूट्यूब नियमामुळे काही शब्द मला स्टोरीमध्ये बोलता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.